आणि एक मराठवाड्यातली मोठी बातमी, जायकवाडी धरणातून 10,000 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग लवकरच सुरू होतोय। थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी 5 वाजता हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहसिन, पाणी सोडण्यात येणार आहे जायकवाडीमधून साधारण 10,000 क्युसेक्स वेगानं, सविस्तर माहिती सांग। नक्कीच 91% हे धरण भरलेलं आहे। जायकवाडीचं धरण जे मराठवाड्याचे तहान भागवणारं धरण म्हटलं जातं। या धरणातून 5 ते 6 वाजेच्या दरम्यान 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। आपण जर बघतोय की नाशिक आणि वरच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि त्यामुळे जायकवाडी धरणात मोठी आवक सुरू होती आणि ही आवक जायकवाडी धरण आता 90% भरलेलं आहे। आता जी आवक सुरू आहे ती 47,000 क्युसेकने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे आणि त्यामुळे आता नदीकाठची म्हणजे गोदावरी काठच्या जेवढी गावं आहेत किंवा लोक जी नदीजवळ कामं करतात या सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की कुणी आता नदी पात्रात उतरू नये, कारण मोठ्या वेगाने हे पाणी आता मराठवाड्याच्या दिशेने कूच करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जातात। एकीकडे मराठवाड्यात अनेक भागात म्हणजे 9% धरणांमध्ये पाण्याचा तूट असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। असं असताना जायकवाडी धरणातून पाणी सोडावं लागतं, त्यामुळे नाशिकमध्ये जो पाऊस झाला त्याचा कुठेतरी फायदा आता मराठवाड्याला होताना पाहायला मिळतोय। मोहसिन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।